नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात, म्हणजेच 21 जानेवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. सर्वात आधी रम्याने काव्याच्या रूममधून बोका आणलेला असतो आणि ती तिच्या रूममध्ये जात असते. त्याच वेळेला तिथं आशा येते. तिचं लक्ष जातं. आशा खूप हुशार आहे बरं का प्रेक्षकांनो. आशाला बघितल्यानंतर रम्या पटकन तो बोका मागे लपवते. तर आशा तिला विचारते, रम्याताई तुमच्या मागे काय आहे? तेव्हा ती म्हणते, काही नाही, तुला काय करायचं आहे, तुझा इथून. तर लगेच आशा म्हणते, नाही नाही, मला ते कपडे धुवायचे होते ना मशीनमध्ये, म्हणून म्हटलं तुमचे काही कपडे असतील तर ते आम्ही धुवते. तर रम्या म्हणते, मला काही कपडे वगैरे धुवायला नाही द्यायचे, तुझा इथून बरं. तर दुसरीकडे जीवा आणि गुड्डू बसलेले असतात. जीवा खूप नाराज असतो कारण कालचा जो प्रकार झाला त्याबद्दल. तेव्हा गुड्डू म्हणतो, ये क्या जीवा भैया, तुम्ही तर चाय पण नाही पिली. थांबा, गार झाली असेल, मी आधी साहेबांना पेपर देऊन येतो आणि तुमचा चहा गरम करून आणतो. तेव्हा जीवा म्हणतो, नाही रे, मला नाही प्यायचं आहे. तर गुड्डूला पण झालेल्या प्रकाराबद्दल खूप वाईट वाटत असतं. तो म्हणतो की हे सगळं माझ्यामुळे झालं ना. मी नंदिनी भाऊजीकडे जातो आणि ती रील माझ्याकडनं व्हायरल झाली म्हणून मी सांगतो. तेव्हा जीवा म्हणतो, नाही रे, असं तू काही करणार नाही आहे. माझ्यामुळे तुझी नोकरी गेलेली मला चालणार नाही आहे आणि तुझ्यासारखा मित्र पण मला गमवायचा नाही आहे. तेव्हा हे ऐकून गुड्डूला तर रडू येतं की हे सगळं माझ्यामुळेच झालं आहे म्हणून. तर लगेच जीवा म्हणतो, अरे गुड्डू, सगळं व्यवस्थित होईल. नंदिनी आज जरी माझ्याशी बोलत नसेल तर एक दिवस असा येईल की ती मला समजून पण घेईल आणि तिला सगळ्या माझ्या गोष्टी पटतील पण. तेव्हा गुड्डू म्हणतो, पण मग ते रीलचं काय करायचं? आणि नंदिनी भाऊजीने तर तुमचं अकाउंट ब्लॉक केलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, हो ना रे गुड्डू, नंदिनीने मला ब्लॉक पण केलं आहे, पण मी माझे प्रयत्न सोडणार नाही. मी प्रयत्न करतच राहील तिला मनवण्याचे. तर गुड्डूजवळ एक न्यूजपेपर असतो आणि त्याच्यातली पुरवणी नेमकी जीवाच्या हाती लागते. त्यामध्ये काय बघितलं हे काय आपल्याला अजून दाखवलं नाही, पुढे दाखवतीलच. तर दुसरीकडे बघायला मिळतं की रम्या तो बोका घेऊन आलेली असते आणि आई आई म्हणून ओरडत असते. तिथं वसू आत्या पण असतात. वसू आत्याच्या हातामध्ये खूप मोठी कातर असते. तेव्हा रम्या म्हणते, ए आई, तो बोका कापायचा आहे, माणूस नाही कापायचा आहे, एवढी मोठी कातर कशाला आणली? तेव्हा वसू आत्या म्हणते, अगं बागेतली कातर आणली मी ती, तो बोका आण इकडे, अगोदर मला त्याची चांगली शाळा घेऊ दे. तर लगेच तो बोका हातात घेतात आणि म्हणतात, काय रे बोकुड्या, तुझ्या पायगुणाने पार्थला अवॉर्ड मिळतोय का? तेव्हा रम्या म्हणते, हो, त्याचा आधी आपण पायच कापूया. तेव्हा वसू आत्या रम्याला सांगत असतात, हे बघ रम्या, आपण जो बोका आता कापतोय त्याचा एक तुकडासुद्धा कुठे दिसला नाही पाहिजे, नाहीतर मग आपली काही खैर नाही. तो बोका ते कापायला घेतात. रम्या त्याचा पाय धरते आणि वसू आत्या कात्रीने कापणार तितक्यात तिथे पार्थ येतो आणि तो म्हणतो, हे काय करताय तुम्ही? पार्थला बघून रम्या आणि वसू आत्या दोघी पण खूप घाबरतात. आणि पार्थ म्हणतो, हा तर काव्यांचा बोका आहे ना, मग तुमच्याकडे काय करतोय? तेव्हा रम्या लगेच म्हणते, तू यामध्ये पडू नको पार्थ, आणि आमचा काय असा चुकीचा हेतू नव्हता. तेव्हा पार्थ म्हणतो, तुमचा काय हेतू आहे आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे. तर दुसरीकडे जीवा आलेला असतो. नंदिनीच्या आईकडे पेपर देतो आणि त्यांना म्हणतो, आपला प्लॅन काय आहे तुम्हाला कळालं आहे ना? तेव्हा लगेच नंदिनीच्या आई हो म्हणतात. त्यानंतर जीवा तिथून निघून जातो आणि नंदिनीच्या आई पेपर घेऊन मध्ये येतात. तर एक पेपर नंदिनीकडे आणि एक पेपर तिच्या बाबांकडे असतो. दोघंही पेपर वाचत असतात. काही नाश्ता पण चालतो त्यांचा. तर नंदिनीचे बाबा म्हणतात, आज हा पेपर असा काय दिला आहे, सगळा गोंधळ करून ठेवला आहे, यातले काही शब्दच कट केलेले आहे. आणि नंदिनीकडे एक पेपर असतो, त्याच्यामध्ये एका पिवळ्या कागदाला ते शब्द चिपकवलेले असतात आणि त्याचं वाक्य तयार केलेलं असतं. मी तुम्हाला ऐकवते ते. आयुष्याच्या शब्दकोड्याचे मिळत जाते उत्तर, जीवलगाच्या पावलातले सरत जावे अंतर, पहिल्या पावसानंतर जशी दरवळावी कॉफी, तशी मला सहज मिळो नंदिनी तुझी माफी. हे वाचल्यानंतर नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडी स्माईल येते आणि ती नंदिनीच्या आईच्या पण लक्षात येते. त्यानंतर नंदिनीची आई नंदिनीला म्हणतात, नंदिनी, तुझ्या बाल्कनीमध्ये काही कपडे वाळत घातले, तेवढे काढतेस का? तेव्हा तिचे बाबा म्हणतात, अगं तिला नाश्ता तर करू दे, आता अशी कामं सांगणार आहे का तू तिला? तर नंदिनी कपडे काढण्यासाठी जाते आणि तिचे बाबा म्हणतात, चहा किती गोड झाला आहे. तेव्हा तिची आई म्हणतात, तुमच्यासाठी तर गोड पाहिजेच ना. तर दुसरीकडे बघायला मिळतं की पार्थ रम्याच्या रूममध्ये आलेला असतो
आणि तो बोका तो हिसकावून घेतो रम्याच्या हातातून. दे इकडे बोका. काव्या तुम्हाला पुरून उरली आहे म्हणून त्याच्या बोक्याला कापायला निघाला तुम्ही, लाज नाही वाटत? रम्याला तर काही सुचतच नाही काय बोलू आणि काय नाही. तितक्यात पार्थ परत विचारतो, सांगा ना काव्याला माहिती का? काव्याला जर कळालं तर माहिती ना ती काय करेल तुमच्यासोबत. तर वसू आत्याला आणि रम्याला लगेच लक्षात येतं की तिला जर असं काही माहिती झालं तर ती आपल्या दोघींना धरेल, गरा फिरवेल आणि घराबाहेर काढेल. त्या गोष्टीचा विचार करूनच वसू आत्या आणि रम्या खूप घाबरलेल्या असतात. तेव्हा वसू आत्या म्हणतात, अरे नाही, तिला कशाला सांगतो हे सगळं? अरे काव्याला समजलं ना एखाद्या चौथा आलेल्या वाघिणीसारखी हमला करेल माझ्यावर. तर रम्या म्हणते, हो ना, तिला आईच्या वयाची सुद्धा भान राहत नाही. तेव्हा लगे पार्थ म्हणतो, तुम्हाला राहते का भान? तुम्ही काय वागताय आणि काय नाही? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती आत्या. तू पण या रम्याच्या बालिशपणामागे लागून तू पण असं काही करशील असं वाटलं नव्हतं. तेव्हा रम्या म्हणते, अरे त्या बोक्यामुळे तुला त्रास होतोय ना पार्थ, म्हणून हे सगळं काही करत होती. तेव्हा पार्थ म्हणतो, तुला मी सांगायला आलो होतो मला त्रास होतोय त्याच्यामुळे. मला आवडतो हा त्रास आणि यापुढे काव्यापासून आणि त्यांच्या वस्तूपासून लांबच राहायचं. असं म्हणून बोका घेऊन तिथून निघून जातो. तर वसू आत्या म्हणतात, या घरामध्ये ना एक सुद्धा गोष्ट मनासारखी करता येत नाही. आणि लगेच पार्थ काव्याच्या रूममध्ये येतो. तो बोका घेऊन रूममध्ये काव्य नसते तेव्हा पार्थ मध्ये येतो आणि बोक्याला कॉटवर ठेवतो. तो जाणार तितके टेबलवर मंगळसूत्र असतं. जेव्हा मंगळसूत्र पार्थने दिलं होतं काव्याला तो क्षण आठवतो त्याला. त्यानंतर पार्थ आरशाजवळ जातो. परफ्यूम दिसतो त्याला, तो वापरलेला असतो. त्याच्या लक्षात येतं की काव्या वापरत आहे. त्यानंतर तो स्वतःला पण परफ्यूम मारतो आणि तिथेच काव्याची क्रीम असते ती क्रीम पण हाताला लावतो. त्यानंतर परत बोक्याजवळ येतो. त्या बोक्याला पार्थ म्हणतो, ए काय बघतोस रे? काव्या तुला मिठीत घेऊन फिरतात, तुला गोंजारतात, तुझे केस विंचरतात म्हणून भाव खातोय ना? दे इलेक. आत्ताच वाचवलंय, नाही तर कात्रीने कापणार होते तुला कात्रीने. असं म्हणून एक फटका देतो आणि तो बोका खाली पडतो. परत पटकन उचलतो बोक्याला, म्हणतो, काव्याने जर बघितलं ना तर मलाच मारायच्या त्या, तुलाच लपवतो थांब. त्यानंतर तिथून तो बाहेर निघून जातो. तर दुसरीकडे बाल्कनीमध्ये नंदिनी आलेली असते. तर जीवाने त्या मैदानावर कपड्यांनी सॉरी म्हणून असं लिहिलेलं असतं आणि तो रिक्षाच्या बाजूला मागच्या साईडने उभा असतो. तर नंदिनी इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करते पण तेव्हा तो काही दिसत नाही. नंतर तो बाहेर निघतो. पण मग नंदिनी थोडी खुश असते. नंतर जीवा कानाला धरून माफी मागतो. तर नंदिनी नंतर त्याला माफ करून देते. त्याच वेळेला एक गाणं प्ले केलेलं आहे, काजी व थोडा थोडा तुझ्यासाठी झुरतो, उगाच मागे मागे तुझ्या भीर भिरतो. छान वाटतं, ते गाणं पण सूट होतं त्या सिच्युएशनला. त्यानंतर तिथून नंदिनी निघून जाते. तर दुसरीकडे पार्थ देवासमोर नमस्कार करत असतो. तर तिथे लगेच मालिनी काकू येतात. त्याच्या हातावर दही साखर देतात आणि म्हणतात, मला खात्री आहे अवॉर्ड तुलाच मिळणार आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, त्याआधी तुझे आशीर्वाद मिळायला हवे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, अरे बाबा, आईवडिलांचे आशीर्वाद नेहमीच असतात मुलांच्या मागे आणि काही जे लोक असतात आपले जवळचे त्यांच्या शुभेच्छा जास्त कामी येतात बरं का. तेव्हा पार्थ म्हणतो, मला चांगलंच कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे. मग मालिनी काकू म्हणतात, मग वळत का नाही? तर मालिनी काकू पार्थला म्हणत असतात, काव्याला पण घेऊन जा ना कार्यक्रमाला. तेव्हा पार्थ म्हणतो, असं काही इन्व्हिटेशनमध्ये लिहिलेलं नाही आहे, तेव्हा नको उगाच काही गोंधळ व्हायला. तितक्यात तिथे काव्या येते आणि मालिनी काकूंना विचारते, आई ऐका ना, माझा बोका मिळत नाही आहे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, हा काय तुझा बोका? तर काव्या इकडे तिकडे शोधायला लागते बोक्याला. तितक्यात पार्थ म्हणतो, रूममध्ये असतील. तेव्हा काव्या म्हणते, रूममध्ये म्हणजे काय? तुम्हाला नेमकं म्हणायचं काय ते तरी सांगा. तर पार्थ सगळी घडलेली हकीकत सांगतो की रम्या आणि वसू आत्याने कसा तो बोका घेतला वगैरे. तेव्हा काव्या म्हणते, त्यांची हिंमत कसं काय झाली माझा बोका घ्यायची? तितक्यातच वरून लगेच कापूस खाली यायला लागतो, असं उडत असतो सगळीकडे. काव्या रडायला लागते, आई माझा बोका मारला यांनी. तर तितक्यात रम्या आणि वसू आत्या तिथे येतात आणि त्या म्हणतात, ए काही पण काय बोलते? पुढील भागात बघायला मिळतं की पार्थ सोप्याजवळ बसलेला असतो आणि तिथेच काव्या पण असते. ती रडत असते आणि पार्थ तिला शांत करत असतो, रडू नका, कारण तुमचा खरा बोका तर मी आहे ना. तो खोटा बोका होता, मी तुम्हाला सोडून कधी कुठे जाणार नाही आहे. तेव्हा रम्या आणि वसू आत्या तर बघतच राहता. तर दुसरीकडे जीवा एका कागदावर लिहित असतो, मी तुझ्या नवऱ्याचे ब्लॉग रोज बघतो, प्लीज त्याला माफ कर.
असं लिहित असतो. त्याच वेळेला तिथे नंदिनी येते आणि गुड्डू म्हणतो, असं वाटते तुमच्या फ्रेंडनी लिहिलं आहे ते. नंदिनी हे सगळं बघते तर जीवावर खूप भडकते ती आणि ती विचारते, म्हणजे रोज जे बुके वगैरे येत आहे त्याच्यावरच्या चिठ्ठ्या तुम्ही लिहिताय, म्हणजे मला फसवताय. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तर तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.